हॅलो नमस्कार, स्वागत आहे आपल्या नवीन दिवसाच्या नवीन व्हिडिओमध्ये. तर इथं मला भेटायला स्पेशल व्यक्ती आली ती. तिनं 2-3 तासापूर्वीच फोन केला होता. तर पहा कोण आहे ते, एकदम स्पेशल आहे माझ्यासाठी. तर इथं भेटायला आली मला चैतू. खूप छान वाटत होतं. व्हिडिओमध्ये काय बोलावं ते सुद्धा सुचत नव्हतं. इतका हसायला, इतका आनंद होत होता की सांगू शकत नाही. तर इथं चैतू आलेली आहे मला भेटण्यासाठी. आता बघू तिचे रिॲक्शन काय आहे ते. छान वाटतं तिच्यासोबत भेटून. मी तिला सारखी म्हणत होती माझ्याकडे. तर फायनली ती आता आली माझ्याकडे. घेतलं का बरं. तुम्ही कसं पाय तर करतेत का मोबाईल नव्हती घेणार, पण तू म्हणली घे म्हणून. लई पुढे गेलती ग तू बघा आतमध्येच. बघा फायनली बघा आता थोडं बसून झालंय. आणि तिचं सारखं आल्यापासून नुसतं हेच राहिलं ते राहिलं. दाजींना उपवास येतात, दाजीला माझ्याने दूध, परत आणखी चक्की, गुडदाणी ते दिलेले बघा खायला. सारखं खायला नुसतं म्हणते. मला पण म्हणते घरून मी फोन केलता ना मी येणार आहे, तर माझ्यासाठी भात करून ठेवलाय, कारण मला भात आवडतं. तिला माहिती मसाले भात. कसं वाटतंय मग? दुसरं पण नाही आवडतं म्हणजे आमच्यात करत नाही. कसं वाटतंय? भारी वाटतंय. कसं वाटतंय काय सांगू ती फिलिंग, न सांगणारी फिलिंग. मस्त वाटतंय, लय छान वाटतंय म्हणते ती. तिच्या अंगावर इतका काळा कुठला होता ना, असं चालत जावं. दादी लाजायचं मला उगाच. दादी नाही कधी लाज. इथं मुलांचं पण आले की लगेच आणू मध्ये आणि रागिनी मध्ये तर लगेच विरंगावूनच गेले. ते कशी खेळत बसले ते बघा. तिचा पण ब्लॉग चालू होता, मी आल्या चालू केलता. आणि माझा फोन आधी तिला चालू होता, त्याच्यामुळे माझा काय चालू नव्हता आधी. जेवण करायचं. चला तिने माझ्यासाठी काय केलं, हा भात केला तुम्हाला दाखवते. नुसते आधीच बसली. तिला म्हंटल घरून येताना जेवण येणार आहे, म्हणजे मम्मीच्या हातून म्हणलं जेवण करून आले. आता सगळे जायचे म्हणलं, मम्मीने स्वयंपाक केला, तुम्हाला पण दाखवलं होतं व्हिडिओ मध्ये कालच्या. तर तरी सुद्धा हिने स्वयंपाक करून ठेवला का तर म्हणजे हिला भात आवडतं म्हणून. तुम्हाला दाखवते जरा. काय झालं गळ्यात पडून रडते. तर बघा हिने भात करून ठेवलाय. हिला नको म्हटलं होतं तरी सुद्धा भात करून ठेवलाय. नुसते अपदात बसले. सांगितलं होतं तुला नको अपदात बसू म्हणून. थोडा तरी खाशील ना माझं. आता तू केलाय म्हणल्यावर खाल्लंच पाहिजेत ना. ते पावडर टाकली काय होतं त्याला खाल्लं म्हणून? नाही काय देऊ का ते पावडर? माहित नाही ग मला. आहे त्याला एकदम गार झालं नाही. तू आले गार करायला ठेवलं. बघा हिने इथं बासुंदी बनवलेली, ते देते आता त्यांना उपवासाला. दर बाळा तुला त्याच्यात ना काकी तुम्हालाच आणलंय, तुला आवडत नाही? नाही आवडत तिला. राहू दे तिथेच पिलू ठेव.
आणू राहू दे बघा नाही म्हणली फक्त भात खा करून तिने ताट भरलंय पूर्ण आणि आता एवढं जाणार पण नाही आपलं काढून ठेव. नाही ग एवढं नाही मी जेवण करून आले आईच्या इथून करत प्रेमाने केलंय म्हणून का आता एवढं खाते का. एक आणू आजारी तर तिचा चेहरा सुकलाय ग पार. तर बघा आजारी तर तिचा चेहरा बघा किती सुकलाय. काय होतंय पिलू तुला हा काय नाही म्हणते या दवाखान्यात आणली का ग. औषध दे ना तिला. बघा तिचा चेहरा पण पार हे झालेला आहे बारीक पडलाय पण छोटा काय झालाय. सर्दी तापा दिसते ताप आलेला थोडा. हिने मग आज जेवण करून आले म्हटलं तरी लय वाढलं होतं. मला काय सरांना तिला घेतलंय ताटात जेवायला. दोघी जण खातो एका ताटात. तिला म्हटलं तू जेवण करू लाग मगच जाईल. ते जातच नव्हतं कारण मी पोटभर जेवण करून आले होते. नको म्हटलं तरी बळच टाकते जास्त आणखीन. बघा आता हे काय ऐकत नाही तर म्हणते फिरून येऊ थोडस कुठून. आता कुठं नेते काय माहिती. थोड्या जागेतच स्कूटी ओळवते म्हणते फिरून येऊ लगेचच. नाही लगेच येणार का तुम्ही. हे लावू का लावू का. चला आता तिच्या बरोबर फिरायला जाते. पाडणार नाही ना. मला आधीच बसायची भीती वाटते बाबा. पाडू नको बर का ग. जायचं नाही माझ्या पण तब्येतीवर नाही. चालले फिरायला. कुठे चालले का जायचं कुठेतरी रस्ता गावात चालवलं आणि कोणाला गरज नसते गावात जाऊन काय माहिती ते आता फिरायला. फक्त म्हणते फिरायला तर तिला म्हणलं कशाला करते म्हणते चल घ्यायची मागाने. तिथं मोना देते त्यांना ऊसाचा रस घेऊन आली मोना. नको नको म्हणते मला म्हणली इथून फिरून येऊ लगेच आणि तिकडे ऊसाचा रस प्यायला नेलं होतं. नको नको तू काय आज फुगवती का इथंच घरी जायचंय आम्हाला चल. बस पडे आता ते खवायला दिलं तर त्यांना कामाला जायचंय परत. दाजीचं काय नाही दाजी थांबते. हा दाजींचं काय नाही बरोबर विचारून दाजींचं काय नाही का. दाजीला सांगितलं 4 वाजेपर्यंत थांबा. आता 3 वाजता अजून 1 तास टाइम आहे. छान लागते का देऊ अजून थोडासा. मुलं निवांत खेळत बसले ते दानू बरोबर रागिनी बरोबर. घरी जायचं का राहते इथं. आणू राहते ना. आणू इथंच ठेवून जायचे हिला घेऊन जायचे मी. आणू पशी राहायची बर का. हे आणू पशी हे आणू राहायची. दोन्ही आणू देऊ का थोडं. मैत्री पाय असत का पाय बघ. आता आम्ही चाललेलो आहे मनापासून मी चालले. परत कधी लवकरच उन्हाळ्याच्या सुट्टीत 2-4 दिवस. हा करा तर राजी थांबता का अजून. दादी मला घेऊन बाईचं नाही झाला. चला यार ये नानू. चला आता चालले दादी राहता काय परत कधी यायचा तुम्ही. बरंच आणलंय तुम्हाला ओढत. आता चप्पल कोणत्या साईडला ठेवली हा ना मावची चप्पल आण. दादी कसं वाटलं आमच्या घरी येऊन. करमलं का तुम्हाला. काय सांगा होय ना लय लांबवलं तर
कामाला पण जायचंय 2 तास गेलं तरी पण कळालंच नाही कसं आहे ना कसं. चला आता आम्ही चाललेलो आहे मोनापासून. नीट बुट घाल. व्हिडिओ काढले ते इंस्टाला, तिथं नक्की बघा. युट्यूबवर पण जाऊन बघा, लाईक करा, युट्यूबला पण हा हिचे व्हिडिओ पण युट्यूबला मस्त असतात. ब्लॉग आताच नवीन ब्लॉगर आहे पण छान व्हिडिओ असतात ते. यायचं लवकर उन्हाळ्यात. नाही आता लवकरच चाललेले आता. बघ आता तू लय येड्या आहेत करते. काय दूध घेतलं का सांगा आधी, राहायचं माहिती काय चार्जर घेतलं ना, चार्जर. चला पिल्लू येऊ का? चला जावा दाजी. सारख्याच इकडून आल्या त्या रोड. काय म्हणतो, चला आता मी चाललेली बर का. जावा आणि जावा वाटायला पण चालली. आता तर 4 वाजले इथं. मोनाने सकाळपासून थांबून घेतले. 1 वाजता आले हिच्यापाशी. 4 वाजले तरी पण अजून म्हणते. 4 तास झालं, वाटलं नाही. तर चला आता बाय सगळ्यांना. व्हिडिओ कंटिन्यू केल्याबद्दल धन्यवाद. नाही, तू बोलणार वाचिन ना त्यात नंतर. बोलायचं कंटिन्यू नाही केल्यावर का अजून तुम्ही अजून पुढे आहे तर नक्की बघा. तर बसू का? बाय बाय. आलो हिचं लक्ष ठेवा खिडकीतनं. तर बघा आता तिला घालवून आलेलो आहे, म्हणजे सोडवली. पण घर किती उदास उदास वाटतंय. 4 तासात आली पण असं वेगळंच कसं तरी वाटतंय. पोरंही होती तेव्हा घर सगळं भरल्यागत वाटत होतं. आता ती गेली तिलाही वाटतंय. ती म्हणली आता मी उन्हाळ्यात येणार आहे 2-4 दिवस तुझ्याकडं. आणि दाजी पण म्हटल्यात पाठवतो. तर चला ती येईलच आता उन्हाळ्यात. घर भरल्यागत वाटत होतं एकदम. गच्च 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 आनंद आनंद आनंद. आता ती गेली. जायचं होतं दाजींना पण पुढं, त्यामुळं ती लवकर गेली. नाही तर तरी 4 वाजले त्यांना. आता घरी जाऊसं चांगलं 5-7 तरी वाजतील, 7-8 तरी वाजतील लांब असल्यामुळं. तर चला कसा वाटला. मनापासूनच भेटलोय असं वाटतच नाही की आमची 2-4 वर्षाची मैत्री आहे. म्हणजे लईच वेगळं वाटतं ती गेली ती. फायनली चैतू गेली आता. मग अशी मला लईच कसं तरी वाटत होतं म्हणून मी तिथंच कट केलता. तर कसा वाटला आमची मैत्री नक्की सांगा कमेंट करून. तुमची कोणाची आहे का अशी मैत्री? म्हणजे थोडक्यात पण जास्त जीवापलीकडची झालेली मैत्री आहे आमची. एवढ्या लवकर नाही होऊ शकत कारण दोन्ही कुडच्या बाजू लागतात. पण आम्हाला वाटलं पण नव्हतं की आमची मैत्री एवढी घट्ट होईल, पण झाली. तुमची कोणाची आहे का अशी मैत्री ती नक्की सांगा मला. तर चला आजचा ब्लॉग मी इथे सेंड करते. बाय सगळ्यांना. आणि ब्लॉग बघायला आवडत असेल तर नक्की सबस्क्राईब करा. आणि चॅनलवर नवीन असेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा. चला बाय सगळ्यांना आता.